दरम्यान सुप्रीम कोर्टाने मतमोजणीची तारीख आधी घेण्यास नकार दिल्यानं विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही टीका केली आहे। हायकोर्टाचा जो निकाल आहे तो आम्हाला अन्यायकारक वाटतो, आमची भूमिका आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे आणि आम्हाला वाटतं की तो नक्की काउंटिंगसाठी निर्णय होईल आणि सर्वोच्च न्यायालय न्याय देईल ही अपेक्षा आहे। मी त्यांना म्हणतो की आता 10 दिवस कशाला तुम्ही टांगत ठेवा, म्हणजे आणखी 10 दिवस टांगून ठेवा ना। 21 ऐवजी जर 31 डिसेंबरलाच निकाल दिला तर ना महायुती नाराज होईल ना महाविकास आघाडी नाराज होईल, कारण 1 जानेवारीला नवीन वर्ष लागतं, सर्वच फटाके फोडतील, गुलाले उधळतील। त्यामुळे निवडणूक आयोगाने आणखी हे 10 दिवस निकाल पुढे ढकलावे अशी प्रार्थना मी त्यांना केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।